त्याला अभंगाचा भावार्थ अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा हा परिहार तो म्हणजे असा. बरोबर 1 वर्ष झालंय. या कुटुंबाचा मालक या काळीआईचं लेकरू, या भूमीचा भूमिपत्र आणि आदर्श तत्व ज्यांनी या परिवारासाठी पाठीमागं ठेवली, ती एक तत्वनिष्ठ या भागाचं फलटण तालुक्यातलं एक थोर व्यक्तिमत्व की ज्यांचं आज वर्ष श्राद्ध आहे. आणि त्या श्राद्धाच्या निमित्तानं जमलेल्या या वैभवशाली पावन भूमीतील सर्व टाळकरी वृंद, श्रोतेजन, आदरणीय कैलासवासी चंद्रकांतजी माधवराव धुमाळ उर्फ काका, या पंचकृषीचं वैभव काका नावानं ज्यांनी या भूमीला पाठीमागं योगदान दिलं, त्यातलं एक आदर्श तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व, ज्यांच्याबरोबर आयुष्यभर खांद्याला खांदा लावून संसार केला, प्रपंच केला, या परिवाराची आदर्श आई आणि यांची धर्मपत्नी श्रीमती कुसुमताई चंद्रकांत धुमाळ असतील. 3 मुलं, संजयजी चंद्रकांत धुमाळ सातारा बँकेमध्ये अधिकारी आहेत, विजयराव शेती करतायत, जयंतराव शेती करतायत. मुलं श्रेयश असतील, BA मेकॅनिकल आहेत, शुभम यार्ड ऑफिसर आहेत, CA आहेत, विपुल इंजिनियर आहे, नीरव इंजिनियर आहे, प्रथमेश BSc करतोय, नाथ मयुरी MSc करते. मुले सुना नातवंडे हा सुशिक्षित संस्कारक्षम हा परिवार या बाबांनी सांभाळला, जपला आणि टिकवला. ह्या टिकवण्याला फार मोठं महत्व असतो. तत्वामध्ये बांधलं की जाणं याच्या इतकं मोठा परमार्थ नाही. मंगलता, दिव्यता आणि रम्यता हे मंदिराचे 3ही गुण ज्यानं संसारात आणले त्याच्या इतकं मोठं मंदिर नाही बन का. म्हणून ते तत्व सांभाळणारे हे कुटुंब आहे. या बाबांचा जन्म याच पावन पवित्र भूमीमध्ये झाला. कुसूर गावामध्ये हे त्यांची शेती, घर आहे. मूळगाव तरडगाव जरी असलं तरी कुसूर गावापर्यंत एक व्यापक कार्य त्यांचे 1992 साली त्यांनी पहिला नामयज्ञ सोहळा कुसूर गावामध्ये स्थापन केला. अगदी परमार्थाचं प्रचंड वेळ. नामयज्ञ सोहळा असो, अन्नदान असो, समाजकार्य असो, सामाजिक कार्यामध्ये वाहून घेतलेल्या कुटुंबामधला हे कुटुंब प्रमुख आहे. आणि म्हणून कुसूर गावामध्ये त्यांनी प्रथम पारायण सोहळा केला 1992ला. धार्मिक वृत्तीचा स्वभाव, दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये ग्रंथ वाचन, पारायण, मोठ्या प्रमाणात अन्नदान त्यांनी केलं. माळेवाडी तालुका फलटण येथे पिण्याच्या पाण्याच्या विहिरीसाठी कॅनेलच्या जवळ स्वतःचं कष्टानं कमवलेली जमीन त्यांनी अधिग्रहण करून विहिरीसाठी त्यांनी दिली. अतिशय मनमाळा असा स्वभाव, लोकांचा असणारा दांडगा जनसंपर्क आणि त्यातून या परिवारानं कमवलेलं ऋणानुबंध आणि त्याच्या जीवावर आज भरलेलं हे अंगण आहे. चिठ्ठी न कोई संदेश जाने हो कौन सा देश जहां तुम चले गए. वयाची 86 वर्ष बाबा आदर्श जीवन जगले. 3ही मुलांना वेल क्वालिफाईड केला. आज नातवंडेत, नातीत, हा परिवार आहेत, सुनायत, ह्या सर्वांचं प्रेम बाबांनी वयाच्या 86 वर्षापर्यंत मिळवलं आणि जगाचा निरोप घेतला. विशाल भालचंद्र, सरळ नाशिका, गौरवर्ण, धिप्पाड शरीर यष्टी, पुढच्या काळामध्ये आदर्श दाखवून द्यावा असं धिप्पाड असं शरीर, सातारा जिल्ह्याचा रांगणा आणि राकट असणारा गुणधर्म ज्याच्या अंतकरणामध्ये होता, असा अखंड भाव. तुकोबराय सांगतात, ज्ञानोबराय सांगतात, सद्गुरू असतात तर चांगल्या माणसाचं लक्षण सांगत असताना माऊलींनी सांगितलं, जीवन जगत असताना कसं असावं माणसांनी. जैसे सचा निमवाळ मिथुले आणि रसाळ शब्द दे सकलोळ अमृता अमृताची वाणी देवाचे कारणी, देवाचे कारणी, देवाचे कारणी, मुखी अमृताची वाणी
मानी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. म्हणून हवस तुमच्या भागातले थोर गुणीजन गायक वृंदारे आम्ही काय शिकवू त्यांना की ज्यांच्याकडे एवढं मोठं पाईक पण आहे, ज्यांच्याकडे एवढं मोठं कर्तृत्व आहे, साक्षात विश्वाचा मालक ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्यांच्या या पवित्र भूमीमध्ये मुक्कामाला असतेच मोठकी देहाकृती उमटे मग निज ज्ञानाची पहाट पोटे. ही ताकद ज्या संतांकडे, ते संत मायबाप तुमच्या या पवित्र भूमीत या निरेच्या काठावरती मुक्कामी असतात. ती पावन तरडगावची भूमी आणि अशा पवित्र भूमीमध्ये बाबांनी आपलं कार्य केलं. फार मोठी माणसं, फार मोठी, की जे समाजासाठी कर्तृत्व पाठीमागे ठेवून जातात, जीवन झिजवतात. चंदनाचे हात पायही चंदन, चंदनासारखं जीवन. उपमा द्यायला गेलं तर उपमा कमी पडतात. तू कामने गुण कामने गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन. ओळखू येत नाही तू. चंदन दिसाय चांगलं नाही, चंदन असाय चांगलंय. तसं काय काय माणसं दिसाय चांगली हो, असाय चांगली नाही. सिंपल लिव्हिंग बट हाय थिंकिंग. अरे राहणीमान साधा असावं पण विचारानं माणसं उच्च होती पहिल्या काळात. फार मोठी माणसं. वाटा वाकड्या होत्या पण माणसं सरळ होते. आता वाटा सरळ झाल्या. PMGSY आला, पालखी मार्ग आला, समृद्धी महामार्ग आला, माणसं वाकड्यात शिरली. पिण्याची साधनं नव्हती पाणी तर कधी बाप चरवी घेऊन जायचा तर कधी डेरा घेऊन रानात जायचा. दुपारचं पाणी संपलं तर बापानं गुडघ्यावर यावं आणि सरीत साचलेलं पाणी प्यावं. कधी विचारलं नाही यानं मी जार होईल का, पण आता जारचं पाणी पिऊन माणसं जार आहेत. परिस्थिती बदलली. चंदन दिसाय चांगलं नाही पण असाही चांगलंय. पण चंदनाच्या पाठीमाग दोष सांगितला, त्याच्या सुगंधानं त्याच्या बुडात साप राहतो. परिसा नाही ही न कोणी अंगी. परिसाचा विचार केला तो परिसाच्या अंगात अजिबात दुजाभाव नाही. कुठलंही लोखंड येऊन द्या, गंजलेलं येऊन द्या, चांगलं येऊन द्या, वाईट येऊन द्या, पैसे बुडवलेलं येऊन द्या, रोखीनं घेतलेलं येऊन द्या, ज्याचा स्पर्श परिसाला झाला त्या लोखंडाचं सोनं होतं. पण ड्रॉबॅक असा आहे, त्याला लिमिटेशन असं आहे, फक्त लोखंडाचं सोनं करतं, पितळचं नाही करणार, खापराचं नाही करणार, जर्मलचं नाही करणार, चांदीचं नाही करणार. करणार सोनं फक्त लोखंडाचं. तसं सांगितलंय दीपना ही पाटी पोटे अंधकार. दिव्याकडे असा गुण आहे, दिवा अख्ख्या घरात उजेड देतो पण दिव्याखाली अंधार असतो म्हणतात. आता तुमच्या ग्रामीण लय गावठी मनी पाट आहेत याच्यावर, आणि म्हणून तुमच्या पाट्यात मनमीन सांगत नाही बरं का.
तर दिव्याच्या वरती उजेड असतो पण दिव्या खाली अंधार असतो. माणसं बोलता बोलता म्हणतात लय अंधार आहे. काय माहिती तुम्हाला, म्हणजे दिव्या खाली अंधार असतो. दिवा जगाला प्रकाश देतो, हा झाला त्याचं फंक्शन. पण त्याचा ड्रॉबॅक त्याचा सांगितला, त्याच्या खाली अंधार असतो. तसं साखर गोड आहे पण डायबिटीस वाल्याला गोड आहे का? ज्याची 485 आधीच आहे त्याला गोड आहे काय? नको नको. आमच्या पंक्तीला माणसं गुलाबजामच्या पंक्ती करतात सप्त्यात आणि ताकात भाकरी आमच्या शेजारी चुरून खातात. मी म्हणलं बाबा तुम्ही घ्या की 5-6 गुलाबजाम, आम्ही 17 खाल्ला हो. नाही महाराज साखर आहे. पण म्हणलं आता तुमच्या डोळ्यात देखत आम्ही तुमच्याच पंक्तीला गुलाबजाम खातोय, तुम्हाला कसं वाटतंय? मस्त म्हणलं दगड घाला वाटतोय तुम्हाला, पण आता करता काय नाही असं असते, नाही खाता येत. हे लिमिटेशन सांगितलं. साखर गोड आहे पण मधुमेहवाल्याला गोड नाही. तसं तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे तैसा सज्जनापासून. सज्जन माणूस असा आहे त्याच्या अंतःकरणामध्ये अवगुण नाहीच. त्यातले हे धुमाळ परिवारातले बाबा बर का, अवगुण नाही. अरे 86-87 वर्ष माणसं ताठ मानेनं जगली, ह्या जगावरती प्रेम केलं, निष्ठा केली. अशी दुर्मिळ माणसं. वाटतं ही माणसं 100 पर्यंत टिकावीत का? समाजाच्या हिताची असतात पण त्या देवाच्या मनातल्या ह्या गोष्टीत असतात. व तुमचं आमचं काय नाही. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगमाने, जगमाने राहिल्या त्या कीर्ती जगमाने. कीर्ती आता जगात फक्त शिल्लक आहेत. गेली माणसं, गेलं थोरपण, गेलं ग्रामीण कल्चर संपलं. आता शहरीकरण चालू झाली. वेगानं हजारो गावाची गावं आज ओस पडतायत आणि त्याचं रूपांतर शहरात होतंय. ऑल विलेज चेंज इन स्मार्ट सिटी बट स्मार्ट सिटी नॉट चेंज इन विलेज. एकदा गावाचं शहर झालं ना, शहराचं परत गाव नाही होणार दादांनो. गेली गावाची गावकूस, गेला 10 नंबरी नांगर, गेलंय पाबर, गेला ओत, गेली शिवळ, गेलं वसान, गेलं येलं, गेलं येटान, गेली मोठ, गेली नाडा, गेलं सौंदर, गेलं फरांड, गेलं काढवान, गेली काठवट, गेली चूल, गेला हार, गेला कोळसा, गेलं उलातनं, गेली सांडशी, गेली काठवट, नाही राहिली आता. आता कोणी जर म्हणलं ना माय तुझ्या भाकरीसारखी भाकरी माझी बायको सुद्धा करते ग, मी सांगन दादा बायकोच्या हाताला चव नाही, आता बायकोच्या पायाला चव आहे. काटवटीत दोन्ही अंगठ बाहेर होतं, आता परातीत दोन्ही अंगठा आत आहेत. रोज गडी माती खात्यात, अंगठ्याची हुस करीत नाहीत. विठ्ठल अरे डोक्यावर आणलेला भारा माय ज्यावेळी चूल पेटवायची ना आणि त्याच्यावर भाकरी करायची, हार बाहेर काढायची, हारावरती भाकरी फुगवायची. अरे फुगलेल्या भाकरीला मधी फोडलं, कांदा कोशिंबीर, थोडस मीठ, तेलाची धार टाकली, कांदा खिसून चिरून टाकला, थोडं लिंबू पिळलं, तर डॉमिनोज पिझ्झाच्या बापाला माझ्या आईनं केलेली भाकरी नाही कधी ऐकली हो, नाही ऐकली. आता भाकरी फुगत नाही, भाकरी करणारी फुगती. तुमच्या किती करायच्यात, पप्याच्या किती करायच्यात, कायम अर्धी भाकरी कमीच पडणार, पण तो आपल्यात राहणार नाही. विठ्ठल दोन सायास करावं लागतं दादांनो. जेवढा आंब्याला मोहर येतो तेवढ्या कैऱ्या नाहीत येत रे, नाहीत येत. काही वाऱ्यानं पडतात, काही वावटळीनं पडतात, काही कावदानानं पडतात, काही फांद्या मोडून जातात, काही चिंचुक्या एवढ्या झाल्यावर पडतात, काही सुपारी एवढ्या झाल्यानंतर पडतात, काही इडलिंबूच्या आकाराच्या पडतात. मला वाटतं त्या सुद्धा मीठ लावून चिरून खाता येतात. काही इजळतेत त्या सुद्धा गोड लागत आहेत. काही पाडाला लागल्यावर पडतात त्या सुद्धा उपयोगीला येतात. काही आंब उतरवल्यानंतर आडीत खराब होते. दादांनो तिथे थांबा.
एकदा आडीत खराब झालं की थेट उकांडाय. आडीतल्याला परत बदलायला चान्स नाही. तुमचं आमचं जीवन हे आडीतलं जीवन आहे. आडीतलं तुमचं आमचं जीवन या धर्म मंडपाच्या आडीतल्या. आता इथून बदलून जायचं, इथून नासून जायचं नाही. ते तुमचं आमचं जीवन. सायासानं माझ्या संत माईबापांनी केलं. सायास करीशी प्रपंच दिननसी हरिसीन भजसी कमन्या गुणे. सायास केलं. सायास आता राहिलं का? नाही सायास राहिलं. पहिल्या काळचे लग्न पहा, पहिल्या काळचे जेवण बघा तुम्ही. सायासानं करावं लागायची. आता 1000 माणसं फलटणमध्ये आली. तरडगाव मध्ये येऊस तर भाजी भाकरी सांबर तयार. ती लापशी भात. आता नुसतं गिळायचे, त्याला चावायचं नाही, त्याला काय काय नाही, नुसतं गिळत राहायचं. गोळ कर गिळ, गोळ कर गिळ. सायास नाही राहिलं. पहिल्या काळामध्ये सायास होता. अरे बाबांची आज 40 एकराची इस्टेट दिसती, 50 एकराची इस्टेट दिसती. आज पाठीमागं तिन्ही लेकरांना 20-20, 30-30 गायांचं मोठमोठं गोठ दिसते. तर एवढी जमीन जुमला दिसते. हो दिसतंय तुम्हाला, पण याच्या मागचा परिश्रम फार मोठा आहे, याच्या मागचा त्याग फार मोठा आहे, याच्या पाठीमागचं कष्ट फार मोठे रे. आणि ते हे जुन्या माणसांनी केलं. जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठल काही नाही गुण नाही देवा. एवढी कृपा परिवारावर केली, तेवढी कृपा जुन्या लोकांनी केली. आणि म्हणून फार उपकार हो, फार. म्हणून वडिलांचं उपकार फार आहेत. आज तीच फलश्रुती. आज हजारो जनसमुदायाने एवढे गोड गुणी टाळकरी आले हो. हे फडकरीत, हे आमच्यासारखे नाही 3 दिवसातून कोलवसात. हे फडकरीत, हे सामान्य नाही तो. यांनी सांभाळले आजपर्यंत, यांनी टिकवलंय, म्हणून आज उभा आहेत. याच्या लागी केले नानायक, याच्या लागी भोगीले ते, याच्या लागी त्यजिले भोग. जन्मो जन्मांतरी केली सूचना, फार त्याग केला. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य अशी गोड टाळकरीवरून देतो. गोड असणारे हरिभक्त परायण अप्पा महाराज गायकवाड असतील, बोयटे महाराज, भरत महाराज, माऊली कोरडे, आकाश गायकवाड, पोपटराव गायकवाड, दिलीप नरोटे, अंगद नरोटे, कीर्तन साथ देणारे श्रीराम विठ्ठल हनुमान प्रासादिक मंडळ तरडगाव, माऊली भजनी मंडळ कसूर, सावतामाळी भजनी मंडळ माळेवाडी. माझ्यासाठी इतका सुंदर आवाज दिला ते स्पीकरवाले खुडे बंधू असतील, या सर्वांचं फार मोठं योगदान आहे. 2 महाराष्ट्राची गोड वादक माझ्या समोर येतो. गोड अहो ते पंख असतात कीर्तन करायला, असं काय येतं? हे पंख आहेत भरारे घ्यायला. मिले सुर मेरा तुम्हार तो सुर बने हमारा, ताल से ताल मिला. ही ताकद, ही तरबेजता पाहिजे. अरे हात फुटतात, बोटे फाटतात, जखमा होतात खोल, तेव्हा असा निघतो गोड मृदंगातील बोल विठ्ठल. फार मोठं योगदान आहे परमार्थाला. सगळ्याची नावं घेतली दादांनो, आता एक नाव पाठीमागं मी ठेवलं. हे अधिकार नाही आपला ते नाव घेण्याचा. अहो 4 लाख समाज असू, 5 लाख समाज असू वारीत, आताचे का सगळे वारकरीच झालेत का? कोणी काय वल्या शेंगा वाटेत असलं तरी बी पळत आहे, कोण वडापाव वाटेत असलं तरी बी टाळ टाकून पळत आहेत. कीर्तनकाराचं ऐकणार नाहीत, दिंडी चालकाचं ऐकणार नाहीत, दिंडीच्या मालकाचं ऐकणार नाहीत. पण एकदा का
चोपदाराच्या हातातला धर्मदंड उंच झाला तर 5 लाख समाज थांबवायची ताकद चोपदाराची असते, म्हणून ताकद आमच्यावर फार मोठी यांची. विठ्ठल अधिकाराची माणसं या मातृभूमीमध्ये घडतात, म्हणून दादांनो तिचा विचार करायचा. जपायची तिला जपा, संपत चालली माती जपत चला. टिकवली असेल ती माती तिला तुम्ही सांभाळत चला. आज मातीशी इमान राखणारी माणसं नाहीत राहिली. ही काळी आई धन धान्य देई, जोडती मनासी नाती, अमुची माती अमुची माणस. अरे सह्याद्री बघणारीच माणसं संपली, TV 9 काय माती शिकवीन का? विठ्ठल माती जपा, जपा माता, की आज जिच्यावर संकट आहे माता टिकवा. मातेची आज किंमत राहिली नाही, मातृत्वाची पितृत्वाची आज किंमत राहिली नाही. कोणीच विचारलं बाबा बाप कसा होता, नाही सांगता येतो. मेघ उदार परी ओसरे, म्हणून उपमेसी ना पुरे. पाऊस उदार आहे हो. कोणी जर उपमा दिली बापाला पावसाची तर नाही कमी, नाहीच, नाही फिट बसत. कोण जर म्हटलं माझा बाप चंद्रासारखा आहे, कोण म्हणल माझा बाप सूर्यासारखा आहे, पण चंद्राची शीतलता, सूर्याची तेजस्विता, समुद्राची अथांगता त्याच्या 1000 पट मोठी मायबापांची मातृत्वता. आणि म्हणून त्यांनी जीवनभर केलेलं समर्पण, जीवनभर केलेला त्याग म्हणजे तुकुब्बर म्हणतात. अट्टहास करावा लागतो अभंगाच्या पहिल्याच्या. याजसाठी केला यासाठी केला होता अट्टहास. सायास केलो, पहिलं सायास होत. जो पालखी सोहळा पावन केला त्या सोहळ्यावरती अखंड भगवंताचं नामचिंतन होतं. आता मागं चालणारी माणसं कमी झाली आणि जिथे आपापल्या मार्गाने पळायला लागलं. आता मोठ्या पालखी सोहळ्यातनं फुटणारी माणसं जास्त झाली. आता 5 महिला 5 पुरुष एखादं टमटम असलं तरी चालतं. 10-10, 11-11 जणांच्या दिंड्या बरं.
परमार्थाचं हीच मात्र केलं आता सगळ्यांनी. फार थोडीफार पाईक माणसं तुमच्यासारखी राहिली दादांनो. नाही तर परमार्थात असं जास्त गुणगान सांगावं असं काही ठेवलं नाही लोकांनी. त्यांना पक्वजन नसलं तरी चालतो. आपला इकडं काकडा चालला असला ना, त्यांना तिकडं फक्त नाथाचं तर नाव घ्यायचं, मध्ये काही भरलं तरी चाललं नाव. एकनाथ महाराज का खरंच सांगा की तुम्ही डिग्री बघाय आलता का दुधाची? तीच गवळ्या घरची गवळण हाय, माझ्या दुधाला डिग्री लावायची. दिंडीत अभंग इकडं काकडा चाललाय तर इकडं असल्या गवळणी चालल्यात, सगळे ट्रॅक्टरवरच्या गवळणी. राहिलं का पाईक? पण नाही राहिलं. सहस्रदीपे दीपकैसी प्रकाशली प्रभा, काय गोडवा होता. आता राहिलं नाही ते. कृष्ण तुला सांगते बया बया बया, माझ्या पुढं नाचतोय दया दया दया. आता दिंडीत ही झाल्या, दिंड्या वाट लावल्या. बसलो आता गणपती बसला. तुझ मागतो मी आता गजानना, तुझ मागतो मी आता, मागतो मी आता, तुझ मागतो मी आता. झाला आज जायचा. अख्ख्या वाटेने आम्हाला तर निघलं झपुक झुपुक झालंय ग. सगळी जण ती बुकीट टिंगुळच चाललंय राव. ते गणपती बघत नसेल. प्रथम तुला वंदितो गजानना गणराज, प्रथम तुला वंदितो. गणपती बाप्पा जाता जाता दुर्गा देवीला भेटला. आई मी सुटलो बर का आता. 10 दिवस असं तावडीत सापडलो. चुकून एखाद्याच्या गावात कीर्तन नाही तर सगळे सांस्कृतिकच कार्यक्रम. मी आता जातोय. आता 8-15 दिवसांनी तू यायची. बाय मी अशी न दिसते कशी न थाय माझ्या ना. काय सांगा आता सगळी दुर्गा देवीची मंडळ इथून पुढं. अरे पण एका समोर सुद्धा नाही रे. अनादि निर्गुण प्रगटली भ्रमाने, केला जिवंत परमार्थ ठेवला ह्या लोकांनी, म्हणून यांचं फार मोठेपण आहे. काकडा केलं रे. आंधळा मुका बहिरा पांगळा सगळ्यांसाठी केला काकडा. शिकवलं तुम्हाला आयुष्य जात काळ जपत से महा, सोयताचा गोर महा, ध्यानी रहा हरी जा. आयुष्य जाते जाता आयुष्य. कोणाला थांबवता येत नाही. कोणाचं लय गर्वाने म्हणले की माझं लय वशिला मोठा आहे, मी नसते जात. तरी जावं लागतं रे. बापावर नितांत प्रेम असतं तरी भावाचा बापाला शेवटचा अग्निडाग द्यावाच लागतो. दिला ह्या कुटुंबानं. काय काय केलं त्याची आयुष्यभर जरी उत्तर शोधली ना तरी बाप शेवटच्या श्वासापर्यंत कधीच कळला नाही हो. कविवर्यांनी, लेखकांनी, गीतकारांनी, रामायणचारांनी सर्वांनी आईचं वर्णन केलं, पण बापाकडं कोणाला जाताच आलं नाही हो. बाप सांगावं माझ्या तुकोबऱ्यांनी, बापाचं कर्तृत्व सांगावं माझ्या तुकोबऱ्यांनी. बाप काय असतो हा 4 ओळीत माझ्या जगाच्या मालकांना शिकवलं. बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी
केला मेरा शेताने बाप करी जोडी लेकराची ओढी. लेकराच्या ओढीनं केलं रे, लेकराच्या ओढीनं. नाही पोटाला अन्न मिळालं, नाही पाणी मिळालं, नाही अंगाला कपडा नीट मिळाला. अरे रक्ताचं पाणी हाडाची काढ केली आई बापानं. 30 रुपयाच्या फाटक्या बनेला कोट्यवधीची इज्जत ठेवून जो जातो ना तो बाप बरं का. नाही अंगाला मिळत. रख रख त्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल थकलं नाही. सुकलेल्या भाकरीला पाण्यासंग खाऊ गड्या, पाऊल थकलं नाही. रख रख त्या रानातून. आयुष्यभर चालली माणसं, आयुष्यभर झिजली. त्याची राजांनो फक्त जाण ठेवा. फार दुःखामधून हा संसार उभा केला त्या लोकांनी. म्हणून अट्टहास राहिलं का सायास. अहो सगळ्याला आज आशा आहे, सगळ्याला अपेक्षा आहे. सर्व सुखाची आशा जन्मला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडत दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. ओ माझे शहीद. कोण पाहतो आज. सगळ्याला आशा आहे. किती आशा पाहिजे. होतं का ध्यान तरी दिंड्या, होतं का ध्यान सांगा का तुम्ही. सारखं घरनं फोन यायचा, दिंडीत गेला तुम्ही आणि बघा ठकूबाईला तर 1 हप्ता मिळाला बी आणि तुमचा अजून दाखला नाही, रहिवाशी दाखला नाही, उत्पन्नाचा दाखला नाही. काय नुसती फजितीन, काय नुसते आंदोलन. आमकीचं 2 जमा झालं, तमकीचा 1 आज मिळायचा आहे. परवा दिवशी एक बहीण माझ्या गळ्यात पडून रडली, महाराज. अगं म्हणलं ताई काय झालं ग. तू आता माझी एकट्याची कुठं बहीण आहे, तू नाथाची बहीण झाली. म्हणली महाराज तेव तो गोळ झाला ना मोठा. म्हणलं काय झालं. म्हणली अर्ध्या तिकिटासाठी 70 वय केलत आणि 65लाच योजना गुतली विठ्ठल. सगळ्याच्या मागे तीच दुःख आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. आई सुखी होती, लेकरं आताची सुखी नाही. आईनं छपरात आयुष्य काढलं, आई सुखी होती. त्या काळची मालक लई मारायची व नवर. कुणी सांगायचं व नांद ते कशासाठी जा. त्यावेळेस बहिणाबाईची ओळ तिला आठवायची. स्वतःच्या सख्या पोरीने सांगितलं आहे आपण मामाच्या गावाला जायचं का राहायला. किती ग बाबा रोज मारितो. त्यावेळेस आई सांगते नांदा बघले की बाळे माया नांदते नांद. का नांदते हो, कशासाठी नांदते. सासरने दिला सासरवासाचा हेर, परी नांदते माय तेथे मिळते लेकीला माहेर. मी नाही नांदले तर तुला माहेर कुठून मिळणार ग. सासरच माहेरीच्या निर्मितीची जननी आहे. आणि म्हणून आई आयुष्यभर राहते, आयुष्यभर नांदते. याच्यासाठी केला होता अट्टहास. सायास आहे हो, सायासाशिवाय काय नाही. सहज माणसं म्हणतील अशक्य ते शक्य, अशक्य कोणी नाही करीत. तो खूप बऱ्या सांगतात अशक्य ते शक्य करीता सायास, कारण अभ्यास होता. अभ्यास पाहिजे हो. कोणी अशक्य शक्य करीत बसलं नाही. ही क्रांती निर्माण केली माझ्यात. तू खूप बऱ्याने देवा तुझ्यासाठी अट्टहास केला. माई बापाने या संसारासाठी अट्टहास केला हो. अट्टहास करावा लागतो. आज काही नाही, आज काही नाही त्यातलं राहिलं हो. सांगणारी माणसं जवळजवळ नामशेष झाली आणि तुमच्या अज्ञानाचा गैरफायदा घेणारी माणसं आज गावोगाव आहेत. गावोगाव माणसं
चांगल्यांनी अंग घेतलं काढून. चांगली माणसं ज्यावेळी चांगल्या चांगल्या कार्यक्रमातनं बाजूला झाली त्यावेळेस सगळ्या गोष्टींचं वाटोळं झालं बरं का. सत्तेसाठी पक्ष आणि स्वार्थासाठी साक्ष बदलणारी माणसं आज फुटाफुटाव तुम्हाला दिसायला लागली. आज राजकीय परिस्थितीचं जे झालं तेच अध्यात्माचं झालं, तेच सांस्कृतिक परिस्थितीचं झालं, तेच सांसारिक परिस्थितीचं झालं. पहिलं घरातला एकच कारभारी बोलायचा तर अख्खं घर ऐकायचं. आता अख्खं घर बोलत ना अख्खं गाव हसू हसू ऐकत. तेच झाले हो. घराचं कारभारी पणच निघून गेलं, गावाचं आध्यात्मिक पण निघून गेलं. कुणी येते आम्ही सांगतो ते बोलावा. अरे कांद्याचं रोप आहे का काय बाबा? थोडं तरी जरा मोठ्यांच्या जुन्यांचं ऐकू दे केलं का? लाज वाटते जीवा तुझा मनविता दास, तुझा दास म्हणून घ्यायची लाज वाटते. कमरेला उपारणं बांधून कीर्तन करायची आणि 51,000 1000 नाही दिलं तो वड्यातनं महागारी पुन्हा गाडी 1000 कमी आलं. कुणी सांगितलं? तुझे दास्य करीतो अनेका मागो खावया, दिग झाले जिने माझे पंढरी राय. लाज वाटते रे. फक्त म्हणायचं लय भारी, आई माझे मायेचा सागर. थेरॉटिकल इज व्हेरी सिंपल बट प्रॅक्टिकल व्हेरी डिफिकल्ट. आई माझा मायेचा सागर म्हणायचं, धनाधन सासरवाडीला राहायचं. विठ्ठल विठ्ठल. फार वीरांची शुरांची ही पवित्र भूमी, फार वीरांची, फार वीरांची. अरे सातारा जिल्हा म्हणजे वीरांचा जिल्हा, सातारा जिल्हा म्हणजे शुरांचा जिल्हा, सातारा जिल्हा म्हणजे शिक्षकांचा जिल्हा, सातारा जिल्हा म्हणजे मातृभूमीचं वैभव, सातारा जिल्हा म्हणजे सैनिकांचा जिल्हा, सातारा म्हणजे स्वातंत्र्य सेनान्यांचा जिल्हा. साताऱ्यावरती जेवढं प्रेम केलं शिवछत्रपतींनी. अरे माझ्या शंभूराजांचं आजोळ म्हणजे तुमचा फलटण तालुका हो, तो सुद्धा सातारा जिल्हा. महाराष्ट्राची 4थी राजधानी म्हणजे सातारा जिल्हा. त्याच अजिंक्यतारा किल्ल्यावरती शेवटचा निरोप आला शंभूराजांना. राजे बाप गेला हो, आबासाहेब गेला, छत्रपती गेल्याची वार्ता माझ्या शंभूराजांना कळाली. आणि शंभूराजांच्या मुखातून शेवटचं वाक्य बाहेर पडलं, आबासाहेब हो देव सांभाळू शकत नाही इतकं बापानं सांभाळाय हो. शोधू कुठं पाहू कसर मीच स्वतःला पाहू कसर. या मामण तुम्ही मामणून कधीच गेला तू माझ्या राजा रे. हिमालयासारखा मोठा बाप असतो म्हणून त्याच्या आज आठवणीत. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात सायासन करा, सायास करा. चांगल्या कामासाठी एक व्हा, चांगल्या विचारांसाठी 2 पावलं माग सरा. दादानो वैरत्वानं कोणाला काहीच मिळू दिलं नाही रे. भाऊभावांच्या भांडणात आणि भाऊभावांच्या वाटण्यात वकिलांची 5 मजली घरं झालं दादानो. पण त्यांना काय मिळालं रे? हा समृद्ध महामार्ग गेला, पालखी महामार्ग गेला. अरे ज्याला भाकर मिळत नव्हती त्याला कोटी कोटी रुपये मिळालं. 350 380 सॅनी कंपनीचं रिलॅक्सो पॉकलॅन डांबरीवर नंतर चालले, आधी काळीच तोडून गेली. कितीतरी आज बहिणी आणि कितीतरी भाव आज पिंजऱ्यात उभा आहेत. तुटली र नाती, तुटली. नाती तुटून देऊ नका. ते ऋण वैपंदी खुनियंगी मी आपल्याच उत्तीर्णता लागी भक्ताच्या तनुत्यागी परिचर्या करी. ऋणानुबंध टिकवून ठेवा. तो ऋणानुबंध टिकवला रे बापांनी, बापांनी टिकवला. आणि म्हणून देवा आज असं वाटतंय या जीवनातलं सगळं मिळालं, आता निश्चिंत झालो. अभंगाच्या